अवतारी चालवलावो देवान कळे भिप्रावो अगम्य पाहो हरिलीला। भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलं तर त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, चिंतन केलं, स्मरण केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण ते कर्माची तोडी कर्मबंधन। ऐसे उदार कर्माचरण आचरला श्रीकृष्ण धरणा। भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि भगवंताने केलेलं चोरी कर्म हे अख्ख्या विश्वामध्ये जगामध्ये ते प्रसिद्धही झालं। तर भगवंताने केलेली चोरी करणं चांगलं नाही, पण देवाने केली। पण ती चोरी आपल्यासारखी नव्हे, पैसे अडक्याची नव्हे, सोने नाण्याची नव्हे, चोरी वेगळी आहे। पण देवाने केलेली चोरी जर आपण मुखाने गायली अथवा कानाने श्रवण केली ती चोरी, तर काय होतं? श्रीकृष्णाची चोरी किती गाता, श्रीकृष्णाची चोरी किती गाता, सुवर्ण सिया पावनता। सोन्याची चोरी करणारा जरी असेल तर तो पावन होतो, दोषमुक्त होतो, पापरहित होतो। एवढं सामर्थ्य देवाची चोरी गाण्यामध्ये, ऐकण्यामध्ये। विठ्ठला देवाचे अनंत अवतार जगामध्ये झाले, पण त्या अनंत अवतारामध्ये जे अवतार झाले त्या सकळ अवतारांचा राजा म्हणजे भगवान कृष्णाचा अवतार होता। भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्ण तम आहे। राम प्रभूचा अवतार हा पूर्ण आणि भगवान कृष्णाचा अवतार परिपूर्ण तम। एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्यचकारः परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नामनेही वही। तर जगामध्ये येताना, अवतार घेताना जो एका कामासाठी येतो पण आल्यानंतर अनेक प्रकारची जो काम करतो म्हणून त्याला म्हटलेलं आहे परिपूर्णतम अवतार। विठ्ठला असा सर्वश्रेष्ठ अवतार द्वापर युगामध्ये कशामुळे भगवंताने अवतार धारण केला? तर अति पाप झालं म्हणून। आणि जो अवतार धारण केला तो गोकुळात केला, कोणाच्या घरी? त्याचं चिंतन महाराज सांगतात दुसऱ्या चरणात। बालकृष्ण नंदा घरी, बालकृष्ण नंदा घरी। बालकृष्ण कोणा घरी? तर बालकृष्ण नंदा घरी। तर नंद बाबा हे भगवान कृष्णाचे वडील होते, जे देतात आनंद म्हणून त्यांचं नाव नंद म्हणतात। जे देतात आनंद ते नंद, आणि जी जीवनामध्ये देते यश म्हणून नाव आहे यशोदा। भगवंताची माता यशोदा, भगवंताचे वडील नंद। विठ्ठल बाळकृष्ण
नंदा घरी. तर देवाला जशी उपाधी लागली त्याप्रमाणे तसे तसे नाव देवाला प्राप्त झाले. बालपण असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे बाळकृष्ण. काही राखत असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे गोपाल कृष्ण. बरोबर आहे ना. अर्जुनाला गीता सांगताना गीतेमध्ये भगवंताला म्हटलेलं आहे भगवान कृष्ण. आणि राधे बरोबर असताना म्हणून भगवंताला म्हटलेलं आहे राधा कृष्ण. विठ्ठला राधा ही भगवंताची शक्ती होती. राधेमध्ये भगवंतामध्ये अंतर नव्हतं. दिसायला दोन असायला एक. भगवंताची मूळ पत्नी तशी रुक्मिणी माता आहे. अर्थात भगवंताची सासरवाडीमध्ये महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ देशामध्ये कौंडल्यपूर हे गाव राजा भीम यांची ती कन्या रुक्मिणी ही भगवंताची मूळ पत्नी आहे. आणि भगवंताची शक्ती मध्ये राधा आहे. विठ्ठल विठ्ठल. राधेला फार मोठा मानपान आहे. इकडं आपण जर वृंदावन गोकुळ त्या परिसरामध्ये गेला अगोदर राधा म्हणतात नंतर कृष्णाचं नाव घेतात. आलं का लक्षात. श्याम राधे कोई न कहता कहते राधे श्याम. जन्म जन्म के भाग जगा दे एक राधा का नाम. राधा के बिना श्याम राधा के बिना श्याम राधे श्याम. एवढा मोठेपण राधेला आहे. एवढा अधिकार राधेचा की शुकाचार्य भगवान त्यांना गुरु समजत असत. एक आपली मोठी देवता समजत असत. मोठी आदराची भावना राधेच्या बद्दल शुकाचार्यांना होती. आणि म्हणून त्यांनी जर राधेचं नाव घेतलं तर त्यांना 6 महिने समाधी लागायची. किती महिने? 6 महिने. एवढा अधिकार. म्हणून परीक्षित राजाला भागवत सांगत असताना शुकाचार्यांनी राधेचं नावच घेतलं नाही. त्याचं कारण हे आहे, आपण जर राधेचं नाव घेतलं तर आपल्याला समाधी लागेल. मग या राजाला भागवत कोण सांगणार, ज्ञान कोण सांगणार, याला अमर कोण करणार. याकरता राधेचं नाव चुकून देखील येऊ दिलं नाही. कशा? भागवत कथे. विठ्ठला विठ्ठला. वर्णन आहे बरं का. राधा नाम मात्रेन मूर्छा शान माशिकी भवेत. राधा नाम मात्रेन मूर्छा शान माशिकी भवेत. 6 महिने समाधी लागायची. म्हणून आपण विनाकारण नाव घेत नाही राधेचं. असं सामर्थ्य, असा अधिकार राधेच्या नावामध्ये आहे. विठ्ठल महाराष्ट्रामध्ये देखील राधेचं भजन करतोच का नाही. राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी.
तर बालकृष्ण या ठिकाणी म्हटलं. बालपण असल्यामुळे भगवंताला बालकृष्ण म्हटलं. राधेबरोबर असताना भगवंताला राधाकृष्ण म्हटलं. अर्जुनाला गीता सांगताना भगवान कृष्ण म्हटलं आणि काही चालताना गोपाळ कृष्ण म्हटलं. विठ्ठला बाळकृष्ण कोणा घरी तर बाळकृष्ण नंदा घरी. परिणाम आनंद नारी. सर्वांना भगवंताच्या अवताराचा जन्म मानायचा नाही. जीवाच्या येण्याला जन्म म्हणतात, देवाच्या संताच्या येण्याला अवतार म्हणतात. अवतार वेगळा आणि जन्म वेगळा. विठ्ठला आनंद झाला देवाच्या येण्याचा, म्हणजे अवताराचा आनंद झाला. आनंद नरणारे काही बालक जर जन्माला आले, या इकडे काही मुलं जर जन्माला आले तर त्यांचा आनंद सर्वांना होत नसतो. काही मुलं जन्माला आले तर त्यांचा आनंद घरापुरताच राहतो, शेजाऱ्यांना देखील होत नाही. काही मुलांचा आनंद घर अधिक शेजारी इथपर्यंत जातो. काही मुलाचा आनंद घर शेजारी एखादी गल्ली पूर्ण गावाला होत नाही. पण देवाच्या जन्माचा अवताराचा आनंद म्हणजे अख्ख्या गावाला झाला. आनंदल्या स्वामी महाराज आपल्याला भेट देण्यासाठी आले. तर आपला विषय कोणता? असं का मामा म्हणतात निमंत्रण होतं. साधूला काय तसं नसतं, पण महात्मे पुण्याशिवाय येत नसतात. काही वेळेला पुण्य लागतंच. तुमचं निमंत्रण त्यांचं पुण्य सर्वांची जोड झाली म्हणून हे घडलं गेलं. विठ्ठला देव जगाचं जीवन आनंदाचे राशी आनंद सागर भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यामुळे आता त्या गोकुळामध्ये सुखाला काय कमतरता? गोकुळीचा सुखांत पार नाही लेखा. आता गोकुळामध्ये सुखाला कोणतंच होणार राहिलं नाही. जसं कोण तिथं काय होणं, तसं जिथं देव आला तिथं सगळा
तिथं आनंद आला, तिथं सुख आलं, तिथं शांती आली, तिथं समाधान आलं. हेच आपल्या जीवनाचं सार आहे. समाधान नाही, शांती नाही, आनंद नाही, सुख नाही, ते जीवन कसलं व्यर्थ आहे. विठ्ठला आनंदासाठी, सुखासाठी, शांतीसाठी, समाधान होण्यासाठी संताला धरा, देवाला धरा. देवाला धरलं तर सुख असतं, संताला धरलं तर सुख असतं. तिथं माया येत नाही. माया आली की दुःख झालंच. विठ्ठला तेव्हा देवाचा निसर्ग सुख देण्याचा आहे, संतांचा निसर्ग सुख देण्याचा आहे, आणि संसाराचा निसर्ग दुःख देण्याचा आहे. संसार किती करा, सुख नाही असं नाही आहे, पण त्याचं प्रमाण फारच 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 कमी आहे. सुख पाहता जवा पाढे आणि दुःख पर्वता एवढे. सुखाचा विचार केला तर जवळ एवढं सुख, आणि दुःखाचा विचार केला तर डोंगरा एवढं दुःख. या संसारामध्ये सुख म्हणजे किती आहे तर दमडी दक्षिणा आणि दिल्ली प्रदक्षिणा, म्हणजे नसण्यात जमा. विठ्ठला विठ्ठल गोकुळच्या सुखांत पार नाही रेखा. त्याचा अंतही लागणार नाही, त्याचा पारही लागणार नाही, आणि त्याचा लेखा देखील होणार नाही. असं आपत्तीनं सुख गोकुळामध्ये भगवान कृष्णाच्या रूपाने प्रगट झालं. पण असं जे सुख आहे, असा जो आनंद आहे, त्या सर्वच लोकांनी कोणत्या माध्यमातून प्रगट केला, ते माध्यम महाराज अभंगाच्या वारकरी पंथाची अस्सल चाल आहे, आणि शंकर स्वामीची चाल आहे, फार परंपरेची चाल आहे, जुनी चाल आहे. तर गोड चाल झाली. काय अभंगातील तिसरं चरण, गोडिया तोरणे करते कथा गाते, आणि सर्वांनी आपापल्या दारी उभ्या उभा केल्या, दाराला तोरण बांधले, सडा समर्जन केलं, रांगोळ्या काढल्या. हे सगळं आनंदाचं लक्षण, आनंदाचं प्रतीक आहे. आणखी काय, करते कथा गाते गाणे, काही कथा करू लागले, काही गाणं गाऊ लागले. बरं का जगन्नाथ, कथा वेगळी असते आणि गाणं वेगळं असतं. कथा जी असते ती गद्यातून, गाणं जे असतं ते पद्यातून. जसं आहा किती छान सुंदर ते गान, आहा किती छान सुंदर ते गान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान. आहा किती छान सुंदर ते ध्यान, आहा किती छान सुंदर ते ध्यान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान, यशोदेच्या मांडीवर खेळ भगवान. तर बरेच माणसं काही कथा करत आहेत, काही गाणं गात आहेत, भगवंताचा अवतार झाला म्हणून. तर अशा त्या भगवंताने आपल्या रूप सामर्थ्याने, आपल्या गुण सामर्थ्याने, आपल्या शक्ती सामर्थ्याने सर्वांना आकर्षित करून घेतलं. सर्वांच्या मनाला छंद लावला, वेध लावला. हे चिंतन महाराज शेवटी
आनंद